पाणी किती पण सोडलं तरी टेन्शन इमारतींचा पुनर्विकास आपल्याला करता येईल. सगळ्यांना इतर घरं मिळू शकतील आणि या ठिकाणी जे काय राहणीमान आहे, जीवनमान आहे, ते कायमस्वरूपी या ठिकाणी आपल्याला करता येईल. हे आता परवानगी देऊ शकत नाही. हे आता काही लोक ते आता त्याच्यामध्ये नदीपात्रामध्ये परवानगी देत नाहीत. काही लोक बांधतात. आता ते महापालिका आणि जिल्हाधिकारी त्याच्यावर जे काही अनधिकृतपणे काम चालू आहे त्याच्यामुळे तुम्हाला त्रास झालाय. त्याच्यावर अनधिकृतपणे जे आहे त्याच्यावर कारवाई होईल. आणि म्हणून आपल्याला सांगतो की हे 3-4 विषय जे आहेत त्याच्यावर आपलं सरकार काम करेल. जिला मी या पहिल्याच वेळेस कलेक्टर आणि कमिशनरला सांगितलेलं आहे की कायमस्वरूपी शांती तलवार जी आहे दूर करायची असेल ते आता नियोजितपणे पुनर्विकास करण्याची आवश्यकता. याला FSI लागेल, ज्यादा आपल्याला रूल्समध्ये काही बदल करावे लागतील. तर तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी शासनाकडे पाठवण्याच्या सूचना देखील मी पहिल्या दिवशी दिलेल्या आहे. आणि त्यामुळे मी आज वैयक्तिक यासाठी आलोय की प्रत्यक्ष मला हे बघायचं होतं कशा प्रकारची बांधकाम पाणी जातं, लो लाईन कुठे आहे, ब्लू लाईन कुठे आहे, पाण्याचा प्रवाह काय आहे, नदीमध्ये काय काय आहे. आता डोळ्यांनी मी बघितलं नदीमध्ये राडारोडा पडलेला आहे, नदीमध्ये भराव झालेला आहे. त्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत. म्हणून महाडमध्ये जेव्हा पाऊस पूर यायचा त्यावेळेस त्याचं कारण एवढंच होतं, हे सगळं भरून गेलं होतं आणि वरून पाऊस आला की डायरेक्ट लोकांच्या घरात पाणी, दुकानांमध्ये पाणी शिरायचं. तिकडचा राडारोडा काढल्यामुळे तिथं आता पूर येत नाही महाडमध्ये. आणि अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही. अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा. अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय. गुड मॉर्निंग चूर्ण. 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते. पुण्याच्या पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी पुण्याला आणि पिंपरी चिंचवडला भेट दिली. सर्वच राजकीय नेत्यांनी पूरग्रस्तांच्या डोळ्यातले अश्रू पुसण्यासाठी पुण्यामध्ये आले आणि सगळ्यांनी आपापल्या परीने त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्याकडे नगरविकास खातं आहे. या लोकांच्या पुनर्वसनाचा, यांना पुन्हा एकदा व्यवस्थित घरांच्यामध्ये राहायला पाठवायचं असेल तर सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी UDCPRमध्ये त्यातला रेग्युलेशन क्रमांक 3.1.3 आणि रोमन सेकंड यामध्ये बदल करावे लागतील. महत्त्वाचा विषय असा करावा लागेल, उंची आणि रस्त्याची रुंदी यावर जे गणित आहे ही विशेष बाब म्हणून या लोकांना, कारण रेड लाईन, ब्ल्यू लाईन, फ्लड रेषेच्या बाहेर त्यांना मिनिमम 1.5 फुटाच्या प्लिंथवर पुढचं बांधकाम करता येतं, ही कायद्यात तरतूद आहे. फ्लड लाईन किती आहे त्याच्या बाहेर या सगळ्या लोकांचं फ्लड लाईनच्या मध्ये आहेत, कारण का यांची कायदेशीर घरं आहेत. त्यांना जर बाहेर पुनर्वसन करायचं असेल तर त्या ठिकाणी उंच इमारत बांधावी लागतील आणि रस्त्याचं आणि उंचीचं जो रेशो UDCPRमध्ये आहे तो कमी करावा लागेल. तिसऱ्या पद्धतीने म्हाडाच्या पद्धतीने देखील हे पुनर्वसन होऊ शकतं. म्हाडाला TDR वगैरे काही विकत घ्यावे लागत नाही. त्यामुळे एक चांगला प्रकल्प हा म्हाडाच्या माध्यमातून होऊ शकतो. झोपडपट्टीवासी जे नदीच्या किनारी आहे त्यांच्या वस्त्यांच्या मध्ये पाणी गेलं, महानगरपालिकेने स्वतःच्या जागेवरच्या असणाऱ्या झोपडपट्टीच्या पुनर्वसनासाठी एक विभाग निर्माण केलेला आहे. एक अधीक्षक अभियंता अधिकारी त्या ठिकाणी नेमला आहे. त्यांच्याकडनं आणि SRAच्या मदतीने मला असं वाटतं की झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आणि पूरग्रस्त असणाऱ्या लोकांना देखील रिलीफ देता येईल. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट,
सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, जे 61च्या 500च्या पुराचे पूरग्रस्त आहेत, त्यांच्या सोसायट्याच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, या निमित्ताने त्यांनाही चालना द्या ही आपणास विनंती. धन्यवाद. भारत माता की जय. वंदे मातरम. जय महाराष्ट्र. बोलो भारत माता की जय. वंदे मातरम. विद्यार्थियों के सम्मान में वेतन हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. वेतन हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है. मिळालाच पाहिजे. पुणे शहरामध्ये गेल्या 10 दिवसामध्ये 2 वेळा पूर आलेला आहे आणि या पुराला जबाबदार असलेले जेवढी अतिक्रमणं नदी आणि नाल्यांवरची आहेत ती तात्काळ काढण्यात यावी ही मागणी आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने करत आहोत. त्याचबरोबर ह्या पुरामध्ये बाधित झालेले जेवढे पूरग्रस्त आहे त्यांची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे. त्यांच्या घरामध्ये नुसतं पाणी गेलं एवढा पुरता हा विषय मर्यादित नाही. काही जीवितहानी झालेली आहे, मालमत्तेचं तर प्रचंड नुकसान झालेलं आहे, परंतु शासनातर्फे कसल्याही प्रकारची मदत अजून देखील त्यांना मिळालेली नाही आहे. ते अजूनही घरामध्ये गेलेले नाही आहेत. ते अजूनही शाळेमध्ये किंवा ज्या ठिकाणी त्यांना आसरा दिलेला आहे त्या ठिकाणी आहेत. शासनातर्फे पंचनामे चुकीचे केले गेलेले आहेत. शासनातर्फे ज्यांची नावं पुरामध्ये बाधित झाले त्यांची यायला पाहिजे ती आलेली नाही. जे पुरामध्ये नाही आहे त्यांची नावं आलेली, अशा अनेक तक्रारी आमच्याकडे आहे. जवळजवळ 10,000 कुटुंब पुण्यामधले बाधित झालेले आहेत. तर ह्या सर्व विषयांवरती आम्ही रिपब्लिकन पक्षाच्या वतीने पुणे शहराचे अध्यक्ष संजयजी सोनवणे, आमचे महाराष्ट्राचे सचिव बाळासाहेब जानराव, महाराष्ट्राचे संघटक माननीय परशुरामजी वाडेकर, अशोकजी कांबळे, सर्व आम्ही या ठिकाणी पूर्ण ह्या सर्व 10,000 लोकांच्या वतीने पुणे शहरामध्ये ज्या प्रकारे बेताल बांधकामं सगळी झालेली आहेत त्याच्या नदीपात्रामध्ये आणि नाल्यामध्ये त्याच्या विरोधामध्ये हा मोर्चा आहे. शासनाने तात्काळ ह्या सर्वांना मदत करावी आणि ही मदत लवकरात लवकर करावी आणि जे काही बेकायदेशीर बांधकामे ते काढण्यात यावी ह्याच्याकरता हा मोर्चा माननीय जिल्हाधिकारी कार्यालयाकडनं दिनांक गुरुवारी 8 तारखेला सकाळी 11 वाजता चालू होणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिलं निवेदन दिल्यानंतर मग आम्ही सिंचन भवनला जाणार आहे. इरिगेशन डिपार्टमेंटचं या ठिकाणी मोठा रोल असताना नदीपात्राच्या बाबतीमध्ये त्यांनी जी भूमिका घ्यायला पाहिजे ती घेतलेली नाही आहे. त्यांनाही आम्ही निवेदन देणार आहोत आणि पुरामध्ये जे समन्वय पाहिजे की पाणी किती सोडलं जातं, कधी सोडलं जातं, त्या बाबतीत देखील हलगर्जीपणा आणि दिरंगाई ही जे इरिगेशन डिपार्टमेंटकडनं झालेली आहे. त्यांना निवेदन देऊन मग आम्ही महानगरपालिकेकडं महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्या ठिकाणी हा मोर्चा धडकणार आहे आणि त्यांना आम्ही सविस्तर निवेदन महानगरपालिकेशी संबंधित सगळे विषय ह्या पुराच्या संबंधातले आहे त्याबद्दल देणार आहोत.